नमस्कार मंडळी, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माहीदुरा व्लॉग्समध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही निघालो आहोत श्रीराम मंदिरात. तर रामनवमीला आम्ही दरवर्षी जातो. तर या दिवशी ना श्रीरामाचा जन्म झाला होता. रामनवमी एक आपला महत्त्वाचा हिंदू सण आहे आणि या दिवशी सर्व भक्तगण एकत्र येतात. चला तर आपण पुढे पाहूयात की कसा साजरी केला आहे यावर्षी. तर आजचं वातावरण खूप मस्त झालं होतं. ऊन नव्हतं, असं वाटत होतं की पाऊस येणार आहे. मस्त अवतीभोवतीला हिरवी झाडं आणि छान असा गार वारा सुटला होता. तर आम्ही पोहोचलो मंदिरात. तर मंदिरात सर्वात आधी ना आम्ही इथं पाळण्याचं दर्शन केलं. तर पहा, मस्त असं सजवलं. एकदम छोटासा पाळणा होता. दुर्वाला सुद्धा दर्शन घेतलं आणि मंदिरात तर खूपच सुंदर सजवलं होतं. पहा, एकदम पांढऱ्या फुलांनी किती सुंदर वाटत आहे ना. पांढरी शुभ्र फुलांनी सजवलंय. तर प्रसादासाठी ना खूप जास्त लाईन लागली होती आणि ऊन पण खूप जास्त होतं. वरून बरीच गर्दी होती, बसायला जागा नव्हती. त्यामुळे उभा राहूनच जेवायचं ठरवलं आणि ते टेबल सुद्धा त्यासाठीच होते की शिरा, आमटी, भात असं काही जेवण होतं तिथं. खरंच खूप छान वाटतं असं मैत्रिणीसोबत बाहेर जायला. मस्त गप्पा सुद्धा होत्यात. आणि आज येणार होते माहीचे बाबा, तर त्यांच्या स्वयंपाकची तयारी सुरू होती. त्यांचं कसं ना, त्यांना प्रॉपर जेवण लागतं. तर मस्त म्हटलं इथं कांद्याची पात वगैरे, त्यांना असा भाजीपाला खायला आवडतो. कांद्याची पात बनवली होती. अजून डाळ आणि बटाटे टाकून डाळ बनवली होती, वांग डाळ नाही. आणि राईससुद्धा झाला होता. आणि म्हटलं आता भाकरी बनवायच्या. तेवढ्या त्यांचा कॉल आला की मला घ्यायला ये ऑफिसला. कसं तिकडे रिक्षा वगैरे भेटत नाही, तर यांना घ्यायला गेले होते. तर घरात वाटलं यांना माहीदुर्वा असतील, पण त्या गेल्या होत्या बड्डेला. सारखं कसं नाही, यांना बाहेर जावं लागतं. त्यामुळे लेकरंसुद्धा आल्यावर खूप खुश होऊन जातात. तर आता तरी नाही वाटत की जास्त कुठे जातील, पण कसं अचानकच असतं यांचं सगळं. तर दोघी बड्डेला गेल्या होत्या. बिना गिफ्ट घेता म्हटलं आता सकाळी तरी द्या. तर मस्त इथे मी भाकरी बनवून घ्यावं म्हटले यांना, फ्रेश होईपर्यंत, म्हणजे गरम गरम खाता येते. त्यांना पण ड्युटीच्या तिथे ना असे भाकरी वगैरे जास्त देत नाही, चपातीच असतात ते फुलके. तर त्यामुळे म्हटलं आज आपण मस्त भाकरीच बनवूया. खूप आवडीनं खातात ते, त्यांना आवडते. कुठे पण गेले ना ते तर बोलतात की बाजरीची भाकरी देत जा, कारण की तिथं रोज रोज आता चपातीच खावी लागणार. तर मस्त अशा मी बाजरीची भाकरी बनवून घेतल्या. हे सुद्धा फ्रेश झाले होते. जेवण वाढून घेतलं आम्ही आणि खूप दिवसांनी आम्ही असं सोबत जेवलो. आणि जेव्हा हे असतात ना तेव्हा मला दुर्वाचं टेन्शन नसतं, हे जीव घालत असतात. डुडू कसा आहे? कसा आहे हो? कसं वाटतंय खूप दिवसातून घरी आल्यावर? दुर्वा, तुला कसं वाटतंय पप्पा आल्यावर? हा, असं करते. तू करून दाखव बरं. तू करून दाखव ना, टुकुर टुकुर. आता वाजलेत 10:30 वाजून गेलेत आणि आता आमची सर्व कामं आवरली आहेत. बाहेर आहे माहीच्या बाबांचा सर्व पसारा. माही करत आहे अभ्यास आणि दुर्वा झोपली आहे. तर खूप जास्त कामं होती, आवरली सगळे पटापटा. आणि असा काही अवतार झाला आहे पहा कामामध्ये. तर मैत्रिणीने छान अशी हेअरस्टाईल केली होती, तर त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवते, नंतर नक्कीच बनवते. तर असंच छोटंसं सिंपल माझा ब्लॉग्स आवडतो. काही नाही, मला तुमच्यासोबत शेअर करायला खरंच खूप जास्त आवडतं ताईंनो. म्हणजे असं वाटतं चला कोणीतरी आहे आपली फ्रेंड, बाबा आपलं ऐकतात, पाहतात. खूप छान वाटतं मला ताईंनो. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. एक लाईक तर करतच जा ना, काय होते बरं लाईक केल्यानं. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.